चाकण औद्योगिक वसाहतीमधील 20 कंपन्या बाहेर जाणार या अनुषंगाने सध्या ज्या पद्धतीने पाहिलं की अनेक नेते असतील, त्याच पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते असतील या ठिकाणी खरं तर या ठिकाणी मुंबई पाहणी करतात आहे. त्यासोबत काल आदित्य ठाकरे या ठिकाणी आले होते. आज या ठिकाणी पाहिलं तर उद्योगमंत्री उदय सामंत आलेत. काल ज्यावेळेस आदित्य ठाकरे आले त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला म्हणजे तो दौरा आहे तो अर्धवट सोडून निघून गेलात. माननीय आदित्य साहेब हे 2 वाजेपर्यंत येणार होते आणि मला काय वाटलं 3-3:30पर्यंत तो कार्यक्रम उरकल, परंतु आदित्य साहेब यायला रस्त्यामुळं उशीर झाला. ते 3:30 वाजता आले. त्यामुळं अर्धा-पाऊण तास मी त्यांच्या दौऱ्यामध्ये होतो आणि दौऱ्यामध्ये मी गाडीत त्यांच्या बसून त्यांना सांगितलं की मला असं असं होतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं की मग तुम्ही तुमच्या हे करा. बाकी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी, स्थानिक गावची लोकं ही सगळी दौऱ्यात होती. त्यामुळं असं काही गैरसमज करू नये. आपल्या TV9च्या बातमीतून काल हे केलं की दौरा सोडून गेले आणि इतर काही, तर माझं तसं काही नाही आहे. परंतु चाकण औद्योगिक वसाहतीचा जो मुद्दा आहे तो संपूर्ण गाजतोय, कारण राज्यभर हा मुद्दा संपूर्ण गाजतोय. मात्र एकंदरीत विरोधी पक्ष असतील, अनेक आमदार असतील, त्यासोबत आज उदय सामंत या ठिकाणी आलेत. असा अर्धवट दौरा सोडून जाणं कितपत योग्य आहे, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे, आजची बैठक ही शासकीय बैठक होती. आम्ही प्रत्येक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री, नंतर MIDCचे CO, कलेक्टर, आयुक्त सगळ्या संबंधितांना पत्र दिली ती. त्या पत्राची दखल घेऊन त्यांनी आत्ता शेवटी काय सांगितलं की आमदार आणि खासदार आणि यांच्या पत्राचा विचार करून आणि उद्योजकांचा विचार करून आज मी या ठिकाणी आलो आणि बैठक लावली. त्यामुळं अजेंड्याला प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला बोलवलं गेलं आणि संविधानिक पदे राजकारण बाजूला ठेवा, परंतु संविधानिक पदावर तालुक्यासाठी काम करताना MIDC मोठी आहे आणि तो सिरियस विषय असल्यामुळं मी आज बैठकीला पूर्ण वेळ थांबलो आणि अजूनही थांबलो, कारण इतरही अधिकारी त्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे. कालचा आदरणीय आदित्य साहेबांचा दौरा हा शॉर्ट टर्म होता, परंतु तो लेट झाला. त्यामुळं त्या टायमाचं ॲडजस्टमेंट झालं नाही. अचानकपणे दौरा होता आणि आमदार इतकं काय असं महत्त्वाचं काम निघालं, कारण की हा तुमच्या तालुक्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे की औद्योगिक वसाहतीमध्ये 20 कंपन्या या ठिकाणी स्थलांतरित होत आहे. इतका महत्त्वाचा विषय असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंबरोबर राहिला नाही. इतके काय महत्त्वाचं काम होतं? ते साहेबांबरोबर मी 70% दौऱ्यामध्ये होतो, फक्त पत्रकार परिषदेला आलो नाही आहे. खालुंबऱ्याच्या फाट्यावर ते पत्रकारांशी बोलत असताना तुम्ही सगळे मंडळी होतो, मी तिथं होतो. त्यामुळं आदित्य साहेबांना जे काय करायचं आणि पण यापेक्षा तुम्ही पत्रकारांपेक्षा पहिली नाजिम मुल्ला यांनी ABP माझाच्या 7 वाजता माझी बाईट घेतली आणि त्यावेळेस या किती संवेदनशील प्रश्न आहे आणि याच्याबाबतीत शासन नकारात्मक राहून उपयोग नाही. शासनाने लगेच मला एवढं संवेदनशील प्रश्न वाटतोय, मात्र मग इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावरती आदित्य ठाकरे आले असताना तुम्ही निघून का गेलात? ठीक आहे ना, पक्षाचा विषय, मी त्यांची परवानगी घेऊन निघून गेलो. माझी कामं होती आणि काही तालुक्या स्तरावरची कामं होती. त्याच्यामुळं त्याच्या अगोदर मी ज्या बाईट दिल्या किंवा अधिकाऱ्यांना भेटलो, त्याचे फोटो तुम्ही पाहिलेत, पालकमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मग हे सगळे फोटो मी 2 दिवस मुंबईमध्ये होतो, 2 दिवस पुण्यात होतो, सगळ्या अधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या. संवेदनशील विषय मला माहिती आहे ना, पण पक्षाचे जे आदित्य साहेब आहेत यांची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये सुरुवातीपासून 70% मी होतो ना. कारण भीमाशंकर येथे मुख्यमंत्र्यांची भेट तुमच्यासोबत झाली. फडणवीसांनी तुम्हाला काहीतरी एक ऑफर दिल्याचं बोललं गेलं. काय ऑफर? मला कुठलीही ऑफर दिलेली नाही आहे. मला कुठलीही ऑफर दिलेली नाही आहे. ते म्हटले की बाबाजी काळेंना मी प्रपोजल दिले. मी त्याच वेळेस सांगितलं. काय प्रपोजल आहे? काय प्रपोजल म्हणजे तुमच्या भागातली या भीमाशंकर परिसरातली जी कामं आहेत की आपला खेड ते भीमाशंकर, लोकांचं म्हणणं आहे की खेडमधूनच भीमाशंकरला गेलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं त्यातल्या ज्या काही अडचणी किंवा तुमचे जे प्रपोजल आहेत, जे प्रस्ताव आहेत, ते माझ्याकडे द्या. मी फॉरेस्ट विभाग, इतर ज्या अडीअडचणी असेल ते सोडवायचा प्रयत्न करू की जेणेकरून दोन्ही तालुक्यामध्ये जे लोक एकमेकावर हे करतात तर ते होणार नाही. त्याची दखल मी घेतो आणि अशा पद्धतीनं द्या म्हणून. आज खरं तर उदय सामंत आले होते, तुम्ही त्यांच्याबरोबर बैठकीला सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं की या ठिकाणी तुम्ही समंजसची भूमिका घेतली. एकंदरीत काय त्यांच्या समस्या मांडला तुम्ही? आता तुम्ही समोर होते का नाही, आतमध्ये होते का तुम्ही काय समस्या मांडल्या? मी त्यांच्यापुढं समस्या म्हणण्यापेक्षा मी लेखी पत्राद्वारे त्यांना माझ्या समस्या, त्या MIDCच्या समस्या सगळ्या मांडल्या होत्या आणि तेच प्रश्न त्या ठिकाणी रस्त्याचे असतील, लाईटचे असतील, रस्ता रुंदीकरणाचे असतील
किंवा इतर जे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले होते. त्याची चर्चा झाली आणि CM साहेबांनी 14 ऑगस्टला आम्ही 2 ते 1 दिवस अगोदर त्यांना पत्र दिली होती. 14 ऑगस्टला त्यांनी एक उच्चस्तरीय समिती कलेक्टरांच्या अंडर 14 जणांची समिती स्थापन केली. तिची बैठक परवा झाली. त्यामुळे जे जे मुद्दे होते ते सगळे विभाग इथं होते. त्याची चर्चा झाली आणि 500 किलोमीटरचे रस्ते त्या भागात आम्ही डेव्हलप करू असं या ठिकाणी आजच्या याच्यात ठरल्यामुळं. कालच्या बैठकीमध्ये तुम्ही आदित्य ठाकरेंची प्रेस सोडून तुम्ही कुठेतरी खाजगी एका विवाह समारंभासाठी गेला अशी चर्चा होती. हे सगळं आहे ना, तुम्ही दिलं आहे ना त्याच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.